नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिप या पुस्तकातील बुद्धिमत्ता हा विषय अभ्यासत आहोत. त्यामधील प्रकरण पहिले आकलन यामधील भाषाज्ञान यावर आधारित स्वाध्याय 1.2 आपला चालू आहे. त्यामधील प्रश्न 14 झालेले आहेत. प्रश्न 15वा पुढील प्रमाणे: माझ घरात राकेश ओक्साबोक्शी रडत होता म्हणून मी त्याचे सांत्वन केले. या वाक्यात पर्यायात दिलेल्या शब्दांपैकी कोणत्या शब्दसमूहासाठी एक शब्द आलेला नाही? आता बघा, इथं आपल्याला काय सांगितलंय? शब्दसमूहासाठी शब्द आलेला नाही, नसणारा विचारत. आता बघा, मोठ्याने हेल काढून रडणे म्हणजे काय? मोठमोठ्याने आवाज काढून, गळा काढून रडणे, याला आपण काय म्हणतो? ओक्साबोक्शी रडणे. काय म्हणतो? ओक्साबोक्शी म्हणतो का नाही? काय ओक्साबोक्शी रडत होता. आता भावनांचा आवेश, हे तर काय कुठला शब्द आलाय का? मला तर दिसत नाही. आता घराच्या आतील खोली म्हणजे काय? माझघर हा शब्द आलेला आहे. काय? माझघर. घराच्या आतील खोली म्हणजे काय? माझघर. त्यानंतर दुःखद प्रसंगी दिलेला दिलासा. दुःखद प्रसंगी दिलेला दिलासा म्हणजे आपण एखादा दुःखी असेल तर त्याला सांत्वन करतो का नाही? त्याचे म्हणजे सांत्वन. म्हणजे शब्द आलेला नाही, शब्दसमूहासाठी आलेला नसलेला शब्द कुठला आहे? भावनांचा आवेश. ह्याच्यासाठी इथं कुठलाच शब्दसमूह आलेला नाही. म्हणजे आपलं उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढीलपैकी कोणत्या शब्दात म हे वर्णाक्षर अनुनासिकासारखे आलेले नाही? आता म हे वर्णाक्षर अनुनासिकासारखे म्हणजे अनुनासिक म्हणजे कशाचा उच्चार होत असतो? न, एकतर न किंवा मचा. परंतु मचा उच्चार म या अनुनासारखा आलेला नाही. आता शुंभ. शुंभ म्हणताना कशाचा होतो? शुंभ. मचा उच्चार होतो का नाही? संप. मचाच उच्चार होतो. संप. इथं पण मचा होतो. म्ह म्हणताना मचा उच्चार होतो का? मचा होतो, परंतु अनुनासिकासारखा होतो का? नाही. अंबर. बर. इथं पण ह्या अनुनासिकाचा उच्चार म सारखा होतो. म्हणजे अनुनासिकासारखा नसलेला शब्द कोणता आहे? म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न 17वा. वनात एकीकडे गुंजारव, केकारव अन कलरव तर दुसरीकडे घुतकार अन गर्जना ऐकू येत होत्या. या वाक्यातून वनात राहणाऱ्या कोणत्या सजीवांचा बोध होत नाही? यासाठी तुम्हाला प्रत्येक प्राणी व त्यांचे आवाज पाठ असणे गरजेचे आहे. त्यामध्ये काय दिलेलं आहे? आता बघू. इथे कुठले कुठले शब्द आलेले आहेत? हे इथं दिलेले आहेत ते आवाज दिलेले आहेत आणि इथं दिलेले आहेत ते प्राणी आहेत. मग डास. डासाची काय असते सांगा बरं? भुनभुन असते का नाही? भुनभुन. भुनभुन शब्द इथं आलेला आहे का? नाही. इथं कुठंही भुनभुन शब्द आलेला नाही. त्यानंतर घुबड. घुबड या प्राण्यांचा आवाज काय असतो? घुतकार. घुतकार हा शब्द आलेला आहे का? आहे. हंस. हंसाचा काय असतो? तर कलरव असतो. हंसाचा काय असतो? कलरव. आला आहे का? कलरव आलेला आहे. त्यानंतर मधमाशी. मधमाशीचा काय असतो? गुंजारव. म्हणजे घुतकार शब्द आलेला आहे, कलरव आलेला आहे, गुंजारव आलेला आहे. हा केकारव असतो तो मोराचा असतो. गर्जना असते ती सिंहाची असते. म्हणजे इतरही प्राण्यांचे आवाज आलेले आहेत, परंतु डासाचा आला आहे का? भुनभुन कुठेच नाही. म्हणून आपलं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1. सजीवाचा आवाजाचा बोध होत नाही, नसणारा विचारलंय म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. प्रश्न 18वा. धड, चिंध्या, एक, भराभर, ना या शब्दांपासून अर्थपूर्ण म्हण तयार करा आणि म्हणीचा योग्य अर्थ शोधा. आता बघा, धड, चिंध्या, एक, भराभर या शब्दामुळे म्हणी तर तुम्ही पाठ केलेल्या आहेत. कुठल्या म्हणीचा अर्थ बोध होते? एक ना धड, भाराभर, चिंध्या ही म्हण तयार होते का नाही? बघा, कुठली म्हण तयार होते? एक ना धड, भाराभर, चिंध्या. मग आता बघा, त्यामध्ये या म्हणीचा अर्थ काय? खूप पसारा करणे का? नाही. एक ना धड खूप पसारा करणे म्हणजे खूप काही राडा करून ठेवणे.
ह्या एक ना धड भराभर चिंध्याचा अर्थ होत नाही. भरभर काम करणे हा होतो का? नाही. भरभर काम केल्यावर कामं होतात पटपट. सगळेच अपूर्णच नाही. म्हणजेच हा अर्थ बरोबर होते. पर्याय क्रमांक 3 हेच उत्तर असणार. सगळेच अपूर्ण असणे म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या, एक पण काम नीट नाही. उगाचच हे काम करणे अर्धे सोडून देणे, दुसरं काम करणे अर्धे सोडून देणे, तिसरं काम, आणि शेवटी बघायला गेलं तर एकही काम पूर्ण झालेलं नसते. सगळी कामे अपूर्णच असतात. म्हणजेच एक ना धड भाराभर चिंध्या. पसारा आवरणे हा होतो का? नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. आकाशाला स्पर्श करणारे उंच पहाड, विशालकाय खडक, हिरव्यागार घाटी आणि वेगाने वाहणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या नद्या ईशानला साद घालत होत्या. या वाक्यात गुणविशेषणे किती वेळा आलेली आहेत? आता बघा, गुणविशेषण म्हणजे काय? ज्या विशेषणामुळे नामाचा कोणताही गुण, वैशिष्ट्ये, आकार, रंग किंवा प्रकार दर्शवला जातो त्या शब्दास गुणविशेषण म्हणतात. म्हणजे हे शब्द नामाची चव, रूप किंवा गुण इत्यादी गुणधर्म स्पष्ट करत असतात. उदाहरणार्थ कडू, कारले. इथं कारला हे नाम आहे. त्याची चव कशी कडू आहे, म्हणजे त्या कारल्याबद्दल विशेष माहिती कुठल्या शब्दाने दिली? कडू. आता सैनिक आहेत, पण कसले आहेत? भित्रे आहेत का? नाही, शूर आहेत. म्हणजे ह्या सैनिकांबद्दल विशेष माहिती कुठल्या शब्दाने दिली? शूर. म्हणजे हे झाले कडू, शूर, हे काय झाले? गुणविशेषणे झाली त्या नामाची. मग आता काय प्रश्न विचारलेला आहे आपल्याला? आकाशाला स्पर्श करणारे उंच पहाड, विशालकाय खडक, हिरव्यागार घाटे आणि वेगाने वाहणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या नद्या ईशानला साद घालत होत्या. या वाक्यात गुणविशेषण किती वेळा आली आहेत? मग बघा, आकाशाला स्पर्श करणारे काय आहेत? उंच पहाड. पहाड कसे आहेत? उंच. म्हणजे या पहाडाबद्दल विशेष माहिती कुठल्या शब्दाने दिली? उंच या शब्दाने. म्हणजे हा एक गुणविशेषण शब्द आहे. विशालकाय खडक. खडक म्हणजे दगड. पण कसले ते दगड? विशालकाय म्हणजे खूप मोठे मोठाले. म्हणजे ह्या विशालकाय या शब्दाने एक विशेष माहिती दिली की नाही आपल्याला, म्हणून हा एक गुणविशेषण आहे. त्यानंतर हिरव्यागार घाटी. घाटी या शब्दाबद्दल कोणत्या शब्दानं माहिती दिलेली आहेत? हिरव्यागार. म्हणजे हिरव्यागार घाट आहेत. आणि वेगाने वाहणाऱ्या स्वच्छ पाण्याच्या नद्या. नद्या हा शब्द आहे, परंतु हा नाम आहे आणि याच्याबद्दल विशेष माहिती कुठल्या शब्दाने दिली? स्वच्छ या शब्दानं. ईशानला साद घालत होते. ह्या वाक्यात एकूण किती गुणविशेषणे आले आहेत? उंच एक. 1, 2, 3, 4. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे कुठलं आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये 4 हे ऑप्शन आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4ला तुम्हाला गोल करावे लागेल. आता यानंतर पुढील प्रश्न पुढील भागात पाहूया. थँक्यू.